श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो की स्वतःला विसरून जातो. त्याच्या एका मेसेज साठी तासन तास वाट पाहतो. त्याच्या एका हो साठी स्वतःचे हजारो नाही गिळून टाकतो आणि हळूहळू आपण नातं वाचवत असतो, पण स्वतःला हरवत असतो. आजची ही गोष्ट आहे स्वतःवर प्रेम करण्याची आणि चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्याची. कारण जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमची उपस्थिती व्यर्थ असते. पहिला भाग, चुकीचं नातं ओळखायचं कसं. कधी कधी नातं सुरुवातीला खूप सुंदर वाटतं. समोरची व्यक्ती सतत काळजी घेते, तुमच्याशिवाय जगू शकत नाही असं सांगते, पण हळूहळू सगळं बदलायला लागतं. तुम्ही रडत असता आणि त्याला फरक पडत नाही. तुम्ही मन मोकळं करत असता आणि तो तुमच्याच भावना ओव्हर रिॲक्ट म्हणून टाळतो. तुम्ही सतत समजून घेत राहता, पण समोरची व्यक्ती बदलण्याचा प्रयत्नही करत नाही. हे प्रेम नसतं मित्रांनो, ही सवय असते, तुमच्या सहनशीलतेची सवय. खरं प्रेम तुम्हाला तोडत नाही, खरं प्रेम तुम्हाला स्वतःपासून दूर नेत नाही. दुसरा भाग, लोक चुकीच्या नात्यात का अडकतात. कारण त्यांना एकटेपणाची भीती वाटते. तो नसेल तर माझं काय होईल, ती गेली तर मी एकटा पडेल, इतकी वर्ष दिली आहेत, आता कसं सोडू. हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटेपणा माणसाला कधी संपत नाही, पण चुकीचं नातं रोज थोडं थोडं मारत राहतं. तुमचा आत्मविश्वास कमी होतो, तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता आणि एक दिवस आरशात स्वतःकडे पाहून विचारता, मी इतका बदललो कसा. तिसरा भाग, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या मनाचा आदर करणं. जिथे सतत अपमान होतो तिथून दूर जाणं. जिथे तुमच्या भावना खेळ बनतात तिथे स्वतःला वाचवणं. कधी कधी नाही म्हणणं हे स्वतःवरचं सर्वात मोठं प्रेम असतं. लोकांना वाटतं जो सहज करतो तोच खरं प्रेम करतो, पण नाही, जो स्वतःची किंमत ओळखतो तोच खरं जगतो. चौथा भाग, काही नाती फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभरासाठी नसते. काही लोक येतात, आपल्याला तोडतात, रडवतात आणि मग निघून जातात, पण त्यांच्यामुळे आपण मजबूत होतो. तुम्ही कधी विचार केला आहे, ज्याने तुम्हाला सर्वात जास्त दुखवलं त्यांच्याकडूनच तुम्ही सर्वात मोठा धडा शिकला. आता तुम्ही लोकांना पटकन ओळखता, स्वतःची किंमत समजता आणि मनामध्ये आत्मसन्मान मोठा आहे हे जाणता. पाचवा भाग, स्वतःला पुन्हा उभं करा. जर आज तुम्ही एखाद्या चुकीच्या नात्यात अडकलेले असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आनंदी आहे का. जर उत्तर नाही असेल तर बदलाची वेळ आली आहे. स्वतःसाठी वेळ काढा, पुन्हा स्वप्न बघा. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो त्या करा. कारण तुमचं आयुष्य फक्त कोणाच्या प्रेमासाठी बनलेलं नाही, ते तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी आहे. भाग सहावा, ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे धावू नका. तुम्ही कितीही चांगले असलात, प्रत्येक जण तुमची कदर करेलच असं नाही. काही लोक फक्त तुमचं प्रेम वापरतात. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते जवळ येतात आणि गरज संपली की बदलून जातात. अशा लोकांसाठी स्वतःला बदलू नका, कारण खरी माणसं तुमच्या कमतरतासह तुम्हाला स्वीकारतात. सातवा भाग, स्वतःवर प्रेम केल्यावर काय बदलतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा तुम्ही लोकांच्या दुर्लक्षाने तुटत नाही. तुम्हाला सतत कोणाच्या अप्रूव्हलची गरज वाटत नाही. तुम्ही एकटे असलात तरी शांत राहता, कारण तुम्हाला माहिती असतं तुमची किंमत कोणाच्या उपस्थितीवर अवलंबून नाही. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जगही तुम्हाला गंभीरपणे घ्यायला लागतं. मित्रांनो, काही लोक आयुष्यात येतात आणि आपल्याला इतकं बदलून जातात की आपण पूर्वी सारखेच राहत नाही. पूर्वी हसणारा माणूस शांत होतो, पूर्वी आत्मविश्वासाने जगणारा माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आणि हे सगळं घडतं एका चुकीच्या नात्यामुळे. कारण चुकीचं नातं तुम्हाला एका दिवसात तोडत नाही, ते हळूहळू आतून संपवत राहतं. आठवा भाग, सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज पडते. जे नातं खरं असतं तिथे तुम्हाला वारंवार स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही, पण चुकीच्या नात्यात तुम्ही सतत प्रूव्ह करत राहता. मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी तुला कधी दुखवलं का. आणि तरीही समोरची व्यक्ती समाधानी नसते का. कारण समस्या तुमच्यात नसतेच. समस्या अशी असते की ज्याला तुमची किंमत नाही त्याच्या समोर तुम्ही कितीही चांगले असलात तरी कमीच पडता. नववा भाग, प्रेमाच्या नावाखाली कंट्रोल करणारे लोक. काही लोक म्हणतात, मी तुझी काळजी घेतो म्हणून तुला थांबवतो, पण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करणं म्हणजे प्रेम नसतं. तुम्ही कोणाशी बोलता, कुठे जाता, काय करता, हे सगळं जर कोणी ठरवत असेल तर ते प्रेम नाही, ती मालकी हक्काची भावना आहे. खरं प्रेम माणसाला कैद करत नाही, ते मोकळं जगू देतं. भाग 10, सतत दुखवून नंतर सॉरी बोलणारे लोक. काही लोकांची सवय असते, पहिले दुखवायचं मग सॉरी बोलायचं आणि पुन्हा तेच.
रिपीट करायचं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस खरंच तुमची काळजी घेतो तो तुम्हाला वारंवार तोडणार नाही. भाग 11 तुम्ही बदलत जाता, पण चुकीच्या दिशेने. चुकीच्या नात्यात असताना सर्वात आधी तुमचं हसू हरवतं, त्यानंतर तुमची शांती जाते, त्यानंतर आत्मविश्वास आणि शेवटी स्वतःची ओळखही हरवते. तुम्ही आधी सारखे राहत नाही, तुम्ही ओव्हर थिंकिंग करायला लागता. फोन उशिरा आला की घाबरता, समोरची व्यक्ती थोडी बदलली तरी पॅनिक होता. हे प्रेमाचं लक्षण नाही, ही इमोशनल इन्सिक्युरिटी आहे आणि ती निर्माण होते जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला सतत अनसिक्युअर ठेवते. भाग 12 स्वतःला गमावणं हे सर्वात मोठं नुकसान. कोणी सोडून जाणं इतकं वाईट नसतं, पण स्वतःला हरवणं खूप वाईट असतं. कारण रिलेशनशिप संपल्यानंतर पुन्हा प्रेम मिळू शकतं, नवीन माणसं भेटू शकतात, पण स्वतःचा आत्मविश्वास परत आणायला खूप वेळ लागतो. म्हणून कोणासाठी स्वतःचं मेंटल पीस गमावू नका. भाग 13 काही लोक फक्त तुमची एनर्जी घेतात. तुम्ही कधी नोटीस केलंय, काही लोकांशी बोलल्यानंतर मन शांत होतं, पण काही लोकांशी बोलल्यानंतर पूर्ण दिवस खराब जातो. कारण काही लोक प्रेम देत नाहीत, ते फक्त तुमची एनर्जी कन्झ्युम करतात. ते तुमच्याकडून वेळ घेतात, भावना घेतात, काळजी घेतात, पण बदल्यात तुम्हाला फक्त तणाव देतात. अशा लोकांपासून दूर जाणं चुकीचं नाही, ते स्वतःला वाचवणं आहे. भाग 14 एकटे राहायला शिका. लोकांना वाटतं सिंगल असणं म्हणजे दुःखी असणं, पण खरं सांगा, एकटेपणात किमान मन शांत असतं. तुम्हाला रोज कोणाच्या मूडवर जगावं लागत नाही, कोणाच्या दुर्लक्षाने रडावं लागत नाही, आणि जेव्हा तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहायला शिकता तेव्हाच तुम्ही खरंच स्ट्रॉंग बनता. भाग 15 स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात कशी करा. पहिली गोष्ट, स्वतःशी चांगलं बोला. स्वतःला सतत दोष देणं बंद करा. दुसरी गोष्ट, जिथे तुमची किंमत नाही तिथे जाणं बंद करा. तिसरी गोष्ट, स्वतःच्या स्वप्नावर पुन्हा काम करा. रिलेशनशिपमुळे जर तुम्ही स्वतःची किंमत विसरलात तर पुन्हा स्वतःकडे या, कारण आयुष्याचं केंद्र कोणती व्यक्ती नसते, तुम्ही स्वतः असता. मित्रांनो, कोणीतरी तुमच्यावर प्रेम करावं यासाठी स्वतःला बदलू नका, कारण योग्य माणूस तुम्हाला बदलायला नाही तर समजून घ्यायला येतो. लक्षात ठेवा, जिथे सतत अश्रू असतात तिथे प्रेम कमी आणि वेदना जास्त असतात. म्हणून स्वतःला निवडा, स्वतःवर प्रेम करा आणि चुकीच्या नात्यात अडकून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. कारण तुम्ही फक्त प्रेम मिळवण्यासाठी जन्माला आलेले नाही, तुम्ही आनंदाने जगण्यासाठी जन्माला आला आहात. जर तुम्हालाही कधी चुकीच्या नात्याने तोडलं असेल तर कमेंट मध्ये लिहा, आता मी स्वतःला निवडणार. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.